डिक्लेयर जोन में एक ही रन से संतोष होना पड़ेगा यहाँ पर बल्लेबाज को। चलिए, बल्लेबाज ने तो अपने इरादे स्पष्ट किए कि बड़े शॉट्स खेलने की क्षमता जरूर रखते हैं। चलिए, कदमों का माफ कीजिए, बैट का शॉट खेलने का प्रयास जरूर, और गेंद सीधा जा रहा है मतलब डिक्लेयर जोन में। दो धावा, तो स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हो मतलब 6 रन। तो टॉफिक भाई की तरफ से अच्छी बल्लेबाजी अब तक। तो एसके 11 ने यहाँ पर टॉस जीत के पहले गेंदबाजी का फैसला जरूर किया था, और उसकी मस्तान और टॉफिक क्रीज पर अभी भी मौजूद। इस बार बहुत बड़ा शॉट, गेंद सीधा डिक्लेयर जोन में, 2 रनों के लिए स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हो मतलब 8 रनों पर। आखिरी गेंद होगी इस इनिंग, इस ओवर की, माफ कीजिए। 5 गेंदे, आखिरी गेंद अभी भी बाकी। आखिरी गेंद इस ओवर की, अच्छी गेंदबाजी कर रहे थे, 5 गेंदे हुई है, स्कोर पर लग चुके मतलब 8 रन। चलिए, आखिरी गेंद इस ओवर की, इस बार फुल टॉस गेंद थी, गेंद को सीधा खेला मिड ऑन की दिशा में, ए वन बाउंस टू द फील्डर, और एक ही रन से, एक रन आसानी से कंप्लीट करके 2 रन से संतुष्ट। यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट कहा जा सकता था। तो स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता मतलब 10 रन, पहली ओवर की समाप्ति पर स्कोर पर लग चुके हैं टोटल 10 रन। तो ओवर, तो हमारे प्रिय चिमुकले किलबिल मंडळी म्हणजेच गणेश, सोहम, आदर्श, रोहित यांना विनंती करेल की त्यांनी चेंडू पुरवायचा आहे। धन्यवाद। कमेंट बॉक्स से थोड़ा सा बदलाव करते, थोड़ा मराठी की तरफ चलते हैं। वैयक्तिक पहिला संघाशी म्हणजे दुसरा षटक घेऊन येते तो म्हणजे गुड्डू। तर पहिल्या षटकामध्ये रोहितने रन खर्च केले ते म्हणजे 10। आता गुड्डीच्या कांद्यावरती काही जबाबदारी असेल हा रन, हा धावा सर रोखण्यासाठी। जो असेल तो स्ट्राईकवर असेल, गुड्डूला फेस करेल। यावेळेस मात्र गुड्डू राईट हँडेड बॉलर, यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू सरळ फिरकून दिला तो म्हणजे लेग साईडच्या दिशेने, चेंडू सरळ जातो तो म्हणजे घोषित क्षेत्रात, 1 बाउन्स। धावा भेटतील ते म्हणजे फक्त आणि फक्त एक, स्कोर मध्ये थोडासा वाढ, स्कोर बोर्ड जातोय तो म्हणजे 11च्या घरात। तो एक गेंद 11, एक चेंडू 11 धावा। तर ओपनिंगचे वैशिष्ट्य सांगितलं तर अजूनपर्यंत ते उपस्थित आहेत, अजून एकही बडी गडी त्यांनी बाद नाही केलेला आहे, आणि एक अतिरिक्त धाव। गुड्डू थोडासा स्ट्रगल करत आहे ते, मात्र त्याला काही लाईन त्यांनी लेंथ काही ते भेटत नाहीये। स्पीडची जर गोष्ट केली तर गुड्डू थोडा मीडियम फेसचा बॉलर, यावेळेस मात्र थोडं स्ट्रगल करत आहे। यावेळेस मात्र शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट पिच टाईपचा चेंडू, माफ करा, आणि चेंडू सरळ जातो म्हणजे घोषित क्षेत्रात, एक धावासाठी स्कोर बोर्ड जातो तो म्हणजे 13च्या घरात। दोन चेंडू, चेक चेक, पहिलं
संघाशी दुसरा षटक घेऊन येते तो म्हणजे गुड्डू. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी टाकलेत. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि गडी बाद होतोय तो म्हणजे मस्तान. डीजे प्लीज. डीजे तो माइक में परिवर्तन. तो एक विकेट का पतन जरूर किया है. खूपच चांगला पद्धतीचा चेंडू इथे शॉर्ट पिच चेंडूला. तो निसार हा खेळपट्टीवर येतोय. कडी बाद झाला तो म्हणजे मस्तान. मोठा शॉट काढायचा प्रयत्न जरूर केला तो प्रयत्न तो फसला आणि चेंडू सरळ बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात आणि विकेट. गडी बाद झालाय. तर सुरुवात इथे खूपच छान केली आहे म्हणजे SK11 तुर्ब्यांनी आतापर्यंत एक गडी त्यांच्या मध्ये जरूर लाभलाय. यावेळेस मात्र गुड्डूवरती जरूर लक्ष असेल आणि त्याच्या कांद्यावरती जिम्मेदारी त्याच्या कर्णधाराने सोपवली होती की दुसरा षटक हे तुला टाकायचं. आणि आतापर्यंत खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमात 3 चेंडू. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो म्हणजे निसार, द मॅन फ्रॉम गवंडी. एवढंच मात्र तिरकून दिलाय तो म्हणजे सोप्या पद्धतीने हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव खेळून 2 धावासाठी तो धावतोय आणि 2 धाव त्याने सोप्या पद्धतीने ते अर्ज केले आणि स्कोर बोर्ड जातोय तो म्हणजे 15च्या घरात. चेंडू झाले ते म्हणजे 4. स्कोर झाले तो म्हणजे 15. तो गुड्डू तो निसारचं वैशिष्ट्य सांगितलं तरी उत्कृष्ट फलंदाज आहे तो, द मॅन फ्रॉम गवंडी. एवढंच मात्र तो चेंडू पण निसारने काय खेळायची पद्धतीने केली. चेंडू सरळ जातो तो यष्टीरक्षकाच्या हातात. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितले ते म्हणजे माध्यमातून शेवटचा चेंडू तो घेऊन येते या षटकामधला. यावेळेस मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण चेंडूची बॅटची कडा घेऊन सरळ जातो तो यष्टीरक्षकाच्या हातात. जर फिल्डिंगचं वैशिष्ट्य बघितलं तर एक स्लिपला फिल्डर जरूर त्यांनी ठेवलेलं आहे. ओव्हरची सांगता होत्या स्कोर बोर्डवर लागले ते म्हणजे 15 धावा, 1 गडी बाद. चलिए तीसरी ओवर. तो नेहाल के कंधों पे जिम्मेदारी तीसरी ओवर की. तीसरा षटकचं जर वैशिष्ट्य सांगितलं तर नेहाल द मॅन फ्रॉम तुर्भे हनुमान नगर. एक अच्छे उत्कृष्ट गोलंदाज आहे तो निहाल. तुर्भ्यामधून खेळतोय. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच. यावेळेस मात्र फुलटा स्ट्राईकचा चेंडू आणि चेंडू अंपायरने सरळ घोषित केलाय तो म्हणजे एक नो बॉल, नो +2. पहिला चेंडू तो टाकतो निर्धावन तो पण येतो म्हणजे नो बॉलच्या स्वरूपात. फ्री हिट असेल. स्कोर बोर्ड मध्ये थोडासा वाढ. स्कोर बोर्ड जातो म्हणजे 18च्या घरात. एकही चेंडू नाही आणि स्कोर वर लागले ते म्हणजे 18 धावा. आता मात्र फ्री हिट. टॉफिक हा सामना करेल तो म्हणजे निहालचा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू सरळ भिरकून दिला तो म्हणजे मिंडावांच्या दिशेने 1 धाव. यावेळेस मात्र थोडीशी मिसफिल्डिंग चांगला बॅकअप भेटला त्याला
आणि 2च धावाने समाधान मामाला गेले तर निसारला. एक फ्रीचा चेंडू जरूर होता, पूर्णपणे काय फायदा उचलला पण 2 धावा अर्ज त्याने जरूर केलाय. स्कोरबोर्ड जातो तो म्हणजे 20च्या घरात. एक चेंडू अखेर स्कोर झाले तो म्हणजे 20. एक गडी बाद. एवढेच मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू सरळ जातो तो एसटी रक्षका हातात. प्लेड ऑन मॅचची सांगता इथं होत आहे. निर्धाव चेंडू आपल्याला इथं बघायला भेटत आहे. चेंडू झाले, चेंडू झाले तो म्हणजे 2, स्कोर झाले तो म्हणजे 20. मोठा शॉट मिड ऑफला रोहित आहे. एक सोपी झेल जरूर झाली असती पण त्यावेळेस मात्र थोडासा स्ट्रगल केला आणि 2 धावा सोप्या पद्धतीने. त्यावेळेस मात्र ओव्हर थ्रोला 3 रनासाठी. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट नॉट आउट. तर डायरेक्ट हिटकडे लक्ष देता तो नक्कीच आउट असता पण या वाटेत मात्र आमचे अंपायर जे तेल टाकून उभे आहेत, आधीच बेल पडले होते त्यावेळेस त्यांना काही नॉट आउट असा करार. यावेळेस मात्र एक सोपी झेल झाली असती आणि गडी बाद झाला असा तोच म्हणजे टॉफिक. तर क्रिकेटचा एक मंत्र आहे टेक कॅचेस विन मॅचेस. टॉफिकचा एक मोठा मासा गडाला जरूर लागला असता जर हा झेल झाली असती तर. यावेळेस मात्र थोडस काही तालमेलमध्ये गडबड आणि एक सोपी झेल इथे सोडलेली आहे ती म्हणजे रोहित. पुन्हा वळूया क्रिकेटकडे, क्रिकेटच्या मैदानाकडे, या खेळपट्टीकडे, या मॅचकडे. एवढंच मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. तो जातोय सरळ 1 बाउन्स ओव्हर द रो पार पार चौकार. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. आमचे तुर्वेचे गोल्डन मॅन म्हणजेच रवी अरविंद दादा यांचा सहर्ष स्वागत असेल. चार चेंडू 26 धावा. यावेळेस मात्र दिशाने कुठेतरी भटकतोय आणि चेंडू सरळ जातोय तो म्हणजे हातात. यावेळेस मात्र एक अतिरिक्त चेंडू. मात्र मोठा शॉट. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. कॅच झाले, एक सोपी कॅच सुद्धा इथे ड्रॉप झाली आहे. टेक कॅचेस विन मॅचेस. पण आपल्याला आत्ता काही नजारा इथे काय बघायला भेटत नाहीये कारण की आधी ज्यांनी जे झेल सोडली ते म्हणजे रोहित. आत्ता मात्र झेल सोडतोय तो म्हणजे पंकज. ऐरोली बॉईज यांना विनंती करेल की त्यांनी समालोचन कक्षाकडे संपर्क साधला. यावेळेस मात्र एबीडी विलर्स आपल्याला बघायला भेटत आहे. एक पायावर बसून शॉट फिरकून दिला घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी. उत्कृष्ट शॉट. स्कोर बोर्डवर लागला ते म्हणजे 30 धावा ओव्हरची सांगता होता येते. चौथा षटक घेऊन येत आहे तो म्हणजे प्रगतीपथावर असताना चौथा षटक घेऊन येते तो म्हणजे पंचांना थोडीशी विनंती असेल की टीम मीटिंग इथे थोडीशी कमी केल्या जाईल. पंचांनी दबाव टाकून हा सामना लवकरात लवकर इथे सुरू करायचा आहे. स्कोर बोर्डवर जर लक्ष दिलं तर स्कोर बोर्डवर झाले म्हणजे फक्त 30 धावा ओव्हरची सांगता होत्या. चौथा षटक प्रगती पथावर असेल. चलिए आता मात्र 30 धावा झाल्यात. 30 रन्स
3 ओव्हरच्या अखेरी नंतर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर लागलंय ते म्हणजे फक्त आणि फक्त 30 धावा. रोहित ज्याने की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती, आत्ता मात्र पॉवर प्लेचे सांगत होत आहे. पॉवर प्लेचे जर वैशिष्ट्य सांगितलं तर 3च प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर उभे राहू शकता. यावेळेस मात्र मोठा शॉट, प्रयत्न सफल ठरलाय कारण चेंडू जातो सरळ घोषित क्षेत्रात. एक नाही तर धावा भेटतील म्हणजे 2. स्कोरबोर्डवर लागले ते म्हणजे 32 धावा. रोहित चलिए एक चेंडू 32 धावा. एवढंच मात्र मोठा शॉट पण प्रयत्न सफल ठरून चेंडू सरळ जातोय तो म्हणजे घोषित क्षेत्रात. धावा भेटतील 2 म्हणजे 24 धावा. उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत आपण बघितली आहे तर रॉकी 11 या संघामधून टॉफिक जो काही सलामीचा जोडीला आला होता आतापर्यंत उपस्थित आहे तो या खेळपट्टीवर आणि त्याच्याच बॅटमधून आपल्याला मोठे फटकार जरूर बघायला भेटत आहे. ते स्कोरवर लागले ते म्हणजे 34 धावा. चौथं ओव्हर प्रगती पथावर असताना चेंडू झाले ते म्हणजे 2. स्कोर झाले ते म्हणजे 34. तर राहुल टू टॉफिक यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू सरळ जातो तो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूचे सांगत होते आणि चेंडू सरळ आता जाईल तो म्हणजे रोहित. 3 चेंडू अकरे स्कोर झाले तो म्हणजे 34 वर जर तुम्ही त्यांना थांबवून ठेवलं तर एक कामयाब. यावेळेस मात्र चेंडू जात आहे तो नो बॉल. अंपायरने डिसिजन सांगायचं आहे नो बॉल फ्री हिट. तो नो प्लस फ्री हिट. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल आहे कारण की चेंडू जातोय सरळ. 1 नाही 2 नाही 3 नाही तर 6 धावांसाठी आर पार षटकार. डीजे प्लीज. आता आपलं ओरिजिनल आहे. ओके विजयवली यावेळेस मात्र तो शॉट करण्याचा पद्धती पण चेंडू सरळ जातो म्हणजे घोषित येतात 2 धावांसाठी. स्कोर बोर्डवर लागले ते म्हणजे 43. चेंडू झाले ते म्हणजे 5. अखेरचा चेंडू घेऊन येईल रोहित या षटकचा. यानंतर मात्र अजून एक षटक शिल्लकात असेल आणि तो टाकेल. रोहित टू टॉफिक. तो चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. कॅच होऊ शकेल की नाही बघावे लागेल आणि परत एकदा एक सोपी झेल. क्रिकेटचा एक मंत्र असतो मित्रांनो, टेक कॅचेस विन मॅचेस. आणि तुम्ही आतापर्यंत सोप्या पद्धतीने 4 कॅच तुम्ही सोडलेला आहात. एक अरे एक नो बॉल होता ना. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू सरळ जातो तो म्हणजे घोषित 2 धावांसाठी.
शेवटचा षटक प्रगतीपथावर असेल आणि तो टाकेल म्हणजे मलंग. मलंग मस्त मलंग. तर मलंग मलंग मलंगच्या कांद्यावरती ते जिम्मेदारी आहे. स्कोर बोर्डवर लागला ते म्हणजे 45 धावा. 46 करा. 46 धावा. सहा चेंडूचा खेळ अजून शिल्लक. मलंगच्या खांद्यावरती जिम्मेदारी. हा स्कोर बोर्ड इथे थांबवायचा आहे. स्कोर इथे काय रोखून ठेवायचा आहे. अति बल्ले जर फलंदाजी यावेळेस मात्र मोठा शॉट करायचा. हेलिकॉप्टर शॉट पण चेंडू सरळ जातो म्हणजे घोषित क्षेत्रात 1 धावासाठी बॉल पुरवायचा आहे. आमचे चिमुकले जे की सकाळपासून उपस्थित आहेत. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 5 आणि स्कोर बोर्ड लागला ते म्हणजे 47 धावा. दुसरा शेवटचा षटक प्रगती बघा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच आणि त्याला फिरकून दिला. तो घोषित क्षेत्रात धावा भेटतील ते म्हणजे फक्त आणि फक्त 2 आणि स्कोर बोर्डवर लागले ते म्हणजे 49 रन. पंकजला विनंती असेल थोडं 2 मिनिटं मॅच. 1 सेकंड अंपायर कडे बॉल द्यायचा आहे. धन्यवाद. शेवटचं षटक प्रकृती प्रकार असताना 2 चेंडू झाले. 4 चेंडू अजून शिल्लक. स्कोर बोर्डवर लागले ते म्हणजे 39 धावा. आता मात्र 50 पण खूपच मोठा फटका. चेंडू जातोय तो आर पार षटकार. डीजे प्लीज. उत्कृष्ट फलंदाजी तर ट्रॉफिकच्या माध्यमातून 3 चेंडू अजून शिल्लक. यावेळेस मात्र तो चढ थोडासा उंच कमी आला आम्ही जास्त आणि परत एकदा जेल सुटलेला आहे आणि तो देऊन जाईल म्हणजे 7 धावा. आर पार षटकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर टॉपिकला इथे मी सांगू इच्छितो आतापर्यंत त्यांनी 21 चेंडू मध्ये 46 धावाची खेळी केली आहे. यावेळेस मात्र 50 जर त्याने डे केली तर नक्कीच एक उत्कृष्ट. पुन्हा एकदा एक मोठा फटका आलाय पण यावेळेस मात्र फिल्डर एकाच पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. यावेळेस मात्र 2 धाव तो अर्ज करेल का आणि हा केलेत. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 1 आणि याचा जर वैशिष्ट्य स्कोप केलं तर म्हणजे 48 वर 22 चेंडू आणि 48 रनावर इथं ट्रॉफी खेळत आहे. यावेळेस मात्र त्याला 50चा आकडा जर गाठायचा असेल तर नक्कीच एक मोठा शॉट खेळावा लागेल की दुहेरी धाव त्याला घ्यावा लागेल. तर त्या टुर्नामेंट मध्ये ही पहिली 50 असेल. यावेळेस मात्र एक वाईट चेंडू 48 रनवर अजून खेळत आहे. स्कोर बोर्डवर लागलाय तो म्हणजे 64. आतापर्यंत जर आपण बघितलं या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट स्कोर सर्वात जास्त स्कोर 1 चेंडू 2 धाव्याला टॉपिक म्हणजे वाढच मात्र प्लेड अँड मिसची सांगता इथं होत आहे. टॉपिक नाही तर 50 मिस केले पण मी सर्वांना विनंती करेल की त्याचे कौतुक करावं लागेल आणि टाळ्या वाजून त्याचं इथं स्वागत करावं लागेल. धन्यवाद डीजे. तो ये गाना बजेगा सिर्फ हमारे टॉपिक भाई के लिए. द मैन फ्रॉम गवंडी एक मिया भाई जरूर होने दीजिए. मिया भाई जरूर बजना चाहिए हमारे द मैन फ्रॉम गवंडी टॉपिक भाई जिन्होंने 30 गेंद
पंचांना विनंती असेल की त्याने चेंडू इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुरवायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजी इथे टॉपिकच्या माध्यमातून द मॅन फ्रॉम गवंडी हे गाणं फक्त आणि फक्त होतं तुमच्यासाठी. मिया बाय नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल. 23 चेंडू आणि 48 धावाची वैयक्तिक पारी त्याने इथे खेळलेली आहे. आता मात्र क्षेत्र रक्षण ते लवकरात लवकर सजून घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि याच्यानंतरही आम्हाला सामने अजून रंगवायचे आहे. आज सेमीफायनलची लढत देखील होईल. चला आता मात्र टार्गेट असेल तो म्हणजे 65. जर टुर्नामेंट जर कडे बघितलं तर आतापर्यंत हायेस्ट स्कोर इथे रॉकी 11 या संघाकडून आलेला आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला सामन्यासाठी. तसेच टॉफिक बाय तुमचं कौतुक जरूर. तर 12th मॅन आमच्या सोबत आहे तो म्हणजे आफ्ताफ. या 12th मॅनच्या भूमिकामध्ये तो आम्हाला इथे दिसत आहे. तर जर वैशिष्ट्य केलं तर त्याच्या आधीच या सामना सुरू होण्याच्या आधीच मी बोललो होतो त्याला विचारलं होतं मी की कोणत्या फलंदाजीवर त्याची नजर असेल तर त्याने टॉफिक हे नाव मला जरूर सुचवलं. त्यांनी त्याचाच पूर्णपणे फायदा उचलतो तो म्हणजे टॉफिक. टीम मीटिंग थोडीशी कमी करूया. पंचांना विनंती असेल की थोडासा दबाव टाकून लवकरात लवकर त्यांचं क्षेत्र रक्षण त्यांना सजून घेण्यासाठी सांगायचं आहे. तसेच फलंदाची जोडीच म्हणजे विकी आणि मस्त मलंग हे देखील खेळपट्टीवर उपस्थित आहेत. आणि विनंती असेल टॉफिक भाई यांना की लवकरात लवकर त्यांचे क्षेत्र रक्षण त्यांनी सजून घ्यायचं आहे. ₹65 runs won. 65 runs to win from 30 balls. तो गुलाम भाई के कंधों पर जिम्मेदारी. चला वळूया या सामन्याकडे. आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट स्कोर म्हणजे सर्वात जास्त स्कोर मारलाय तो म्हणजे रॉकी 11 याने. यावेळेस मात्र फुलट चेंडू सरळ खेळला तो म्हणजे
एक धावासाठी फाईन लेग तिथे उपस्थित आहेत आणि एका धावाने त्याला समाधान मावलं. स्ट्राईक रोटेट करतोय तो म्हणजे मलंग. यावेळेस मोठा शॉट काढायचा प्रयत्न जरूर केला तर प्रचार जातो तो एस्ट्री कशा हाताने निर्धाव. माफ करा एक अतिरिक्त चेंडू इथे वाईट चेंडूची सांगता होत आहे. एक चेंडू अखेर स्कोर झालाय तो म्हणजे 2. यावेळेस मात्र मोठा शॉट काढायचा प्रयत्न जरूर केला तर प्रयत्न काही सफल ठरला नाही आणि चेंडू सरळ जातो तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. स्कोर वर लागले तो फक्त आणि फक्त 2 धावा. 2 चेंडू अखेर स्कोर झाले तो म्हणजे 2. यावेळेस मात्र चेंडू सरळ फिरकून दिलाय पण सरळ गे हव्यात आणि यावेळेस मात्र कोणतीही पद्धतीची चूक नाही करताय. गडी बाद होत आहे. डीजे प्लीज. धाव माफ करा 2 धाव झालेले आहेत तिथे. तर आपण बघितलं गेलं तर एक अतिरिक्त चेंडू देखील तिथे आला होता. आत्ता मात्र गुलाम नवा फलंदाज आहे तो म्हणजे यावेळेस मात्र प्लेड अँड मिसचा नजारा काही आपल्याला तो बघायला भेटत आहे. दृश्य 4 चेंडू अखेर स्कोर झाले तो म्हणजे 2 आणि स्ट्राईकला असेल तो म्हणजे वेकी. यावेळेस मात्र युएस आहे. गडी बाद होत आहे. डीजे प्लीज. डीजे चलिए मैच मेरे ख्याल से एक तरफा झुक गया है क्योंकि 65 बॅट्समॅन येतो तो म्हणजे अंकित आणि त्याला नॉन सायकलला असेल तो म्हणजे रोहित. अंकित एक लेफ्ट हँडेड डाव करा हाताचा फलंदाज. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी होत आहे इथे गुलामच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बघावं लागेल की आता काय होते. यावेळेस मात्र एक सोप्या पद्धतीने खेळला आणि काय धाव घ्यायची कोशिश सुद्धा ते इथे नाही करतील कारण की स्कोरवर लागले म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा. तो ओव्हरच्या समाप्तीनंतर या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झाले तो म्हणजे फक्त आणि फक्त 2. आता मात्र 63 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. इसके अलावा तुर्बे या संघाला मी एक वैयक्तिक सांगेल की प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी तर तुमच्या माध्यमातून बघायला नाही भेटली कारण की सोप्या पद्धतीने कॅचेस तुमच्या माध्यमातून ड्रॉप झालाय. विनंती करेल की प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. चला पुढे या सामन्याकडे रोहितचा मोठा फटका. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे 2 धावांसाठी. वसीम भाई बॉलर का नाम हमें बताइए. रसाल. रोहितने हलक्या हाताने खेळून स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न इथे केलेला आहे.
एंड्रे रसल हम लोग देखा जाए तो वेस्ट इंडीज की टीम से खेलते हैं, लेकिन आता मात्र इथे रॉकी 11 या संघातून खेळतोय तो म्हणजे रसल. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत. एवढंच मात्र सोप्या पद्धतीने खेळला. चेंडू सरळ हवेत. विकेट बाद होत आहे तो म्हणजे विकी डीजे प्लीज. हा सामना तर माझ्या मतेने 99% रॉकी 11 या संघाकडे. यावेळेस मात्र उत्कृष्ट कॅच जरूर झाले असते, पण तो चेंडू सरळ जातो तो म्हणजे विशेष क्षेत्राच्या दिशेने. पण 2 धाव ते सोप्या पद्धतीने घेतलाय ते म्हणजे रोहित याने. आतापर्यंत जर स्कोअर बोर्डवर लक्ष दिलं तर स्कोअर बोर्डवर लागला ते म्हणजे फक्त आणि फक्त 6 धावा, 7 धावा. चेंडू झाले ते म्हणजे या चेंडू नंतर एक अतिरिक्त चेंडू. स्कोअर बोर्डवर थोडीसे वाढ, स्कोअर पुढे सरसावतो तो म्हणजे 8 धावांवरती. आणि चेंडू झाले ते म्हणजे 4. तर रसल भाई के ऊपर जिम्मेदारी. अजून एक गडी बाद झाला तर उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावा लागेल. पण रसल इथे काही भटकताना दिसत आहे, कारण की 2 चेंडू, 2 अतिरिक्त चेंडू आणि 2 रनांनी स्कोअर बोर्डवर आत्ता स्कोअरवर लागला ते म्हणजे 9 धावा. दोन लगातार वाईट रूपामध्ये त्याला. यावेळेस मात्र एक शॉर्ट पिच चेंडू आणि पंचांचा निर्णय. हा देखील एक अतिरिक्त चेंडू. 3 लगातार चेंडू तो अतिरेक टाकतोय तो म्हणजे रसल. आत्ता काहीसा गडबडलाय, आत्ता काहीशी लाईन लेंथने भटकलाय. एवढंच मात्र रोहितचा मोठा शॉट काढण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटची कडा घेऊन जात आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगत आहे ते होत आहे. स्कोअर अजून थांबलेला आहे. 5 चेंडू. शेवटचा चेंडू प्लेड अँड मॅस. यामुळेच मात्र शॉर्ट पिच चेंडू. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक हातात. ओव्हरची समाप्ती. रेहान बाय. आता काहीसा सामना हा सोडून दिलाय असं वाटतंय एसके 11 तुर्बे या संघाने. दाऊद भाईचा हा संघ मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र तो असफल ठरला आणि स्कोअर बोर्ड काही पुढे सरसावत नाहीये, कारण की स्कोअर थांबलाय तो म्हणजे फक्त आणि फक्त 10 धावांवरती. पुन्हा एकदा प्लेड अँड मिस. जर आपण वैशिष्ट्य बघितलंय गोलंदाजाचा, 4 चेंडू आणि 4 डॉट खेळतोय तो म्हणजे रोशन. रोशनची बॅट काही बोलत नाहीये. जरा मेडन ओव्हर आला अफ्ताफ कडून त्याला शुभेच्छा असतील, देखील बक्षीस सुद्धा असेल अफ्ताफ कडून.
एवढंच मात्र चेंडू सरळ जातोय घोषित क्षेत्रात, एक धावासाठी स्कोर पुढे सरसावतो तो म्हणजे 11च्या घरात. 5 चेंडू अखेर स्कोर झाला तो म्हणजे 11. या चेंडू नंतर शिल्लक राहील म्हणजे 12 चेंडू. माझ्या एक वैयक्तिक मत माझं विचारलं तर 12 चेंडू तुम्ही खेळून काढा, कारण की आत्ता जर समीकरण बघितलं तर खूपच खूपच कठीण. मारो या मरो असा हा संघ असतो, म्हणजे असा हा क्रिकेटचा एक असतो, टेनिस क्रिकेटचा एक स्लोगन ज्याला म्हटलं जातो, एक म्हण ज्याला म्हटलं जाते. एवढंच मात्र मारायचा प्रयत्न जरूर केला होता रोशनचं, काहीचा हार मानता येते. 5 चेंडूकडून फक्त एकच धाव त्याच्या बॅटेमधून येत आहे, कारण ती जाते घोषित क्षेत्रात. आता मात्र समीकरण जर लक्ष केलं तर 12 चेंडू मध्ये बनवायचे त्यांना 54 धावा. बारा चेंडू 54 धावन. माझ्या सोबत माझा मित्र म्हणजे अकबर इथे बसलेला आहे. आता मात्र त्यांनी म्हणलेली आहे, कारण की खूपच खूपच कठीण, पण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी ना, जर रोहितची बॅट जर बोलली चला सामन्याकडे वळूया. आता तर फक्त औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. दाऊद भाईची टीम आता मात्र लीड अँड मिस. मी एक वैयक्तिक मत सांगेल या संघाला SK लेवल तुर्बेला की प्रॅक्टिस जरूर करा तुम्ही या सामन्यानंतर, कारण की तुमच्या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज देखील मध्ये फिल्डिंग मध्ये खूप 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 चुक्या जरूर केलेल्या आहेत तुम्ही. ॲज अ कॉमेंट्रीकर शुभेच्छा असतील तुम्हाला या पुढील वाटचालीसाठी. आणि माझ्यासोबत म्हणजेच अकबर तुमचा 12th मॅन देखील इथे बसलेला आहे. चला प्लेड अँड मॅच अकबर सोबत बोलूया. अकबर, काय वाटतं तुला की काय काय चुका झाल्या या मॅच मध्ये? बॅटचा कडा घेऊन जातात, चेंडू सर सिल्ड पॉईंटच्या हातात आणि बाद होते तो म्हणजे रनआउटच्या माध्यमातून. DJ प्लीज. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी SK लेवल तुर्बे. संदीप भाई के कंधों पर जिम्मेदारी. भाई के हाथ में गेंद है अभी. चला सामन्याकडे वळूया. 6 चेंडू. एवढंच मात्र प्लेड अँड मॅच. आता काहीशी रॉकी इलेव्हन या संघ इथं मला प्रॅक्टिस करताना दिसत आहे, कारण की त्यांनी हा सामना SK लेवल तुर्बेने तर माझ्या मतीने हा सोडून दिलेला आहे, कारण की त्यांचेच खेळाडू म्हणजे अकबर इथे माझ्यासोबत उपस्थित आहे ना. अकबर, 2 शब्दात जरूर तुमच्यासोबत बोला. तर अकबरचं वैयक्तिक मत आहे की प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट. तू मैं जरूर झाला. जर तुम्ही कॅचेस घेतले असतील तर हा सामना जरूर एका तडीचा झाला असता. बरोबर अकबर? अलीबाई गेंदबाजी कर रहे. निर्धाव चेंडूची सांगता होतं.
5 चेंडू 50 धावा. एक चेंडूवर तुम्हाला करायचे होते म्हणजे 10 धावा. यावेळेस मात्र एकत्रित चेंडू चेंडू सरळ जात होतो एस्ट्रिकरच्या हातात पण वाईटच्या स्वरूपात. रोहितचा खूपच छान शॉट इथे आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रूप. चला काहीतरी बघायला जरूर भेटलं. नक्कीच आम्हाला भेटला. अकबरच्या तोंडावरती स्माइल. स्कोर जातो म्हणजे 17 धावांवरती. चेहरे पर चला चेंडू सरळ फिटकू दिला म्हणजे घोषित येतात. चेंडू सरळ जातो म्हणजे 10 धावां 2 धावांसाठी. स्कोर बोर्डवर लागले तर म्हणजे 19 धावा आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 3. चला प्लेड अँड मिस यानंतरचा होणारा सामना. निर्णय सांगायचा आहे पंच. खूपच छान पद्धतीने हा चेंडू फिरकून दिलाय तो म्हणजे कार्पेटच्या माध्यमातून मिडॉनच्या दिशेने. पण धावा भेटेल ते म्हणजे फक्त आणि फक्त एक. तर शेवटचा चेंडू असेल. आता मात्र पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न फसलाय पण मात्र एक अतिरिक्त चेंडू इथे अलीच्या माध्यमातून. अजून होप नाही सोडलेले आमच्या अकबरने. यावेळेस मात्र खूपच छान पद्धतीने चेंडू चेंडू सरळ फिरकून दिला तो म्हणजे पॉईंटच्या दिशेने. धावा भेटेल तो म्हणजे फक्त आणि फक्त एक. तर या मॅचचा निर्णय तो म्हणजे ठरलाय तो म्हणजे आमचे मिया बाय अल्ता बाय अब जीत गए हो. कॉंग्रॅच्युलेशन बाय. रॉकी 11 संघाने इथे मजल मारली.